बघा, क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द पेज नंबर, जे काय पुढचं आहे लगेच सॉल्ड एक्झाम्पल सेकंडमधले जे काय तीन मी सॉल्व करून दिले होते क्वेश्चन 2 मधला, आणि एक होमवर्क दिला होता की जो थर्ड सारखा होता त्या टाईपने जरा सॉल्व करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तसे तिथे पण 4 क्वेश्चन्स आहेत, सगळं सेम आहे, फक्त शेवटची एक लाईन चेंज होणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, माइट बी काही जणांना सॉल्व करता येते, त्यांनी चालू पण केलं असेल, बट लक्ष द्या. ठीक आहे, बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ट्रूथ टेबल, युझिंग द ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कंटेंजन्सी. सांगा बरं टॉटोलॉजी म्हणजे काय होतं? व्हॉट इज मीन बाय टॉटोलॉजी? काय होतं टॉटोलॉजीचं मिनिंग? सगळे ट्रू असेल तर त्याला आपण टॉटोलॉजी म्हणतो. ठीक आहे, नंतर याचा मिनिंग सांगा कॉन्ट्रडिक्शनचा, सगळे काय असतात? फॉल्स. आणि कंटेंजन्सीचा मिनिंग सांगा काय आहे? ट्रू फॉल्स मिक्सचर असतं याचं ते. ठीक आहे, ओके. चला आता आपण याला रफ करून टाकू. ओके, मुव्हिंग टुवर्ड्स द एक्झाम्पल, ट्रूथ टेबल काढायला चालू करू. सगळ्यात पहिले नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स किती? सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? पी क्यू आर, आरच्या वरती तर देत नाही, 3 पेक्षा जास्त ते देणार नाही. ठीक आहे, कमीत कमी 2 देणार, कारण 2 दिल्याशिवाय स्टार्टच होणार नाही टेबल. जास्तीत जास्त किती देतात? 3 देणार, पी क्यू आर. ठीक आहे, पी आणि क्यू दिलेला आहे, आर तिथे दिसतोय का? नाही दिसत आहे. मग बघा इथं सगळ्यात पहिले मी इथं लिहितो पी, इथं लिहितो क्यू, आणि आधीच सांगितलं होतं आपण ब्रॅकेटनुसार तयार करत जातो. कसं तयार करतो? आता हे बघा, हे 2 ब्रॅकेट आहे, पी आणि क्यू आहे, यांच्यामधलं आपण काय करूया? अँड ऑपरेशन इथे लिहून टाकू. या ब्रॅकेटकडे जाऊ, आतमध्ये बघा नेगेशन पी नेगेशन क्यू यांचं ऑर ऑपरेशन आहे. यांचं कोणतं ऑपरेशन आहे? ऑर ऑपरेशन. नेगेशन पी नेगेशन क्यू यांचं ऑर आहे, पण नेगेशन पी नेगेशन क्यूच नाही आहे. मग तुम्ही काय करा, पहिले ह्या दोघांवरून नेगेशन पी वेगळा काढा, नेगेशन क्यू वेगळा काढा, आणि यांच्यामध्ये आपण काय घेऊया? ऑर ऑपरेशन. हे दोघं इथे तयार झाले, या दोघांचं ऑर ऑपरेशन आपण इथे लिहिणार. चला इथे एक टेबल ड्रॉ करून घेऊ पटकन फास्टमध्ये. आता बघा, लक्ष द्या, इथं जर तुम्ही बघितलं, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. ठीक आहे, हे आपले इनपुट असतात नेहमी. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ असं दोघांना आपण देतो. 3 असतील तर सांगितलंय कसं, येणारच आहे पुढे एक्झाम्पल. ठीक आहे, अँड ऑपरेशन काय म्हणतो आपलं सांगा? अँड ऑपरेशन, दोघांमध्ये अँड ऑपरेशन काय असतं? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज काय असतो? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अँड ऑपरेशन. नेगेशन काय म्हणतो? नेगेशन ऑफ पी, पीचा नेगेशन टीचं करा, एफ टीचं करा, एफ 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 टी टी, उलट होणार. जे टीचं एफ एफचं टी होतं नेगेशनला, आलं लक्षात? क्यूचं नेगेशन टी एफ त्याच्याऐवजी उलटं करायचं, एफ टी एफ टी. आता हे जे दोघं भेटले यांचं ऑर ऑपरेशन. अँडला जसं आपण म्हणत होतो दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, अदरवाईज फॉल्स. ऑर ऑपरेशनला काय म्हणतो? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज काय असतो? ट्रू असतो. आलं लक्षात? आता तुम्ही इथं जर ऑब्झर्व केले, ह्या दोघांमध्ये परत अँड ऑपरेशन आहे, त्याला आपण सध्या जागा नव्हती सोडली, मी तिकडे लिहितो त्याला. ठीक आहे, याला आपण थोडंसं छोटं करू, कारण मला लिहायला पण जागा लागणार आहे. पहिले म्हटलं इनपुट लिहून घेऊया, आधीच लिहिलं असतं तरी चाललं असतं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बरं बघा, हा जो ब्रॅकेट आहे पी अँड क्यू,
हे फायनल ऑपरेशन. नंतर हा जो ब्रॅकेट भेटला इथं नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू, यांच्यामध्ये परत काय आहे अँड ऑपरेशन, यांच्यामध्ये काय परत अँड ऑपरेशन आहे. मग ते अँड ऑपरेशन असं कसं करणार आहे बघा आपण आता, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा लक्ष द्या, हा कॉलम आणि हा कॉलम या दोघांमध्ये काय आहे अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनचं कसं आहे सांगा मला. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू. आता इथे दोन्ही ट्रू आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, नाहीतर काय असतो फॉल्स असतो. सगळे फॉल्स आले म्हणजे आपण काय म्हणणार, द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज अ, देअरफॉर द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. टाइम असेल पेपरला लिहायचं तर कोणतं, हे इथे लिहून टाकायचं, गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज दिस, इज कॉन्ट्रॅडिक्शन. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतो. यात काय अडचण आहे का. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण इथे बघूया. पुढचं लगेच. Everyone just look at here. There are two statements, P and Q. R is not given over there. Right now we are going to write down the P, Q. हे दोघंच आहे म्हणून हे दोघंच लिहिले. नंतर हा पूर्ण ब्रॅकेट पहिले तयार करावा लागेल. त्या ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट आहे छोटा, त्याच्यात कोण आहे पी, पी आहे तुमच्याकडे. नेगेशन क्यू, नेगेशन क्यू आहे का तुमच्याकडे नाही. म्हणजे असं विचार करत जायचं, जे ब्रॅकेट आहे ना तर त्या ब्रॅकेटला पहिलं तुम्हाला तयार करायचं असतं. आता हा ब्रॅकेट पहिले तयार करायचं म्हटलं तर त्याच्या आत ह्या टर्म्स आल्यात, त्याच्यामध्ये पण एक ब्रॅकेट आहे, त्याच्या आत कोण आहे पी आहे, पी रेडी आहे. नेगेशन क्यू नाही आहे रेडी. मग क्यू वरून पहिले आपण काय काढूया नेगेशन क्यू. मग आता बघा नेगेशन क्यू तयार झाला, इथे पी आहे, यांच्यामध्ये इफ देन, इफ पी देन नेगेशन क्यू, हा ब्रॅकेट रेडी आहे. आता हा जो पी आहे याचं अँड ऑपरेशन याच्यासोबत, पी जो आहे त्याचं अँड ऑपरेशन इफ पी देन नेगेशन क्यू सोबत. हा बघा हा एवढा ब्रॅकेट इथला हा इथे तयार झाला आणि ह्या ब्रॅकेटचं परत इफ देन क्यू सोबत आहे. म्हणजे मी इथं लिहितो पी इफ देन नेगेशन क्यू, याचं पूर्णपणे काय आहे इफ देन विथ क्यू. आलं लक्षात. हे थोडंसं तिरकं झालं आहे, त्याला खाली घेतो. ओके, चला याला आपण काय तयार करायचं मग इथे सांगा. टेबल तयार करून घेऊया. ठीक आहे, तुम्ही स्ट्रेट लाईन काढा व्यवस्थित. बघा नेहमीप्रमाणे इनपुट टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. नेगेशन क्यू टी एफ, टी एफ, त्याच्या उलटं करायचं एफ टी, एफ टी, ऑपोजिट. इफ पी देन नेगेशन क्यू. इफ देनचा रूल कसा आहे, इफ देनचा रूल आपला कसा आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू तेव्हाच फॉल्स. ठीक आहे, आता हे बघा पी मध्ये आणि नेगेशन क्यू मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही आहे, अदरवाईज काय असतं ट्रू. नंतर आता बघा पी म्हणजे हा, हा ब्रॅकेट म्हणजे हा, हे दोन कॉलम, या दोन कॉलममध्ये काय अँड ऑपरेशन आहे, त्यांच्यामध्ये काय आहे अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन काय म्हणतो, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू. दोन्ही ट्रू नाही आहे, दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज काय असणार आहे फॉल्स. नंतर बघा हा जो ब्रॅकेट इथे जो तयार झालाय त्याचा इफ देन क्यू सोबत आहे, पण इफ देनच्या वेळेला नंबरिंग आपल्याला करावी लागते. नंबरिंग का, जर एखादा
आपल्याला इफ देनचा रूल काय आहे परत सांगतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स पाहिजे. याच्यामध्ये असं झालंय की हा पहिला आहे, हा बघा हा, आणि दुसरा कोण आहे, क्यू आहे, हा आलाय. अलग लक्षात, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स. बाकीच्या वेळेला पहिला कोण आहे दुसरा कोण आहे बघायची गरज नाही. अँडला नाही, ऑरला नाही, नेगेशनला नाही, इफ अँड ओनली इफला नाही. फक्त इफ देनलाच तुम्हाला पहिला आणि दुसरा बघावा लागतो नक्की कोण आहे. तर पहिला हा आहे, दुसरा हा मागचा आहे, असं झालेलं इथं तयार. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, अदरवाईज काय येणार आहे, ट्रू. पण आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. काय जाणवते सांगा. येस, मिक्सचर आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काय म्हणणार, ते एक लाईन लिहूया आपण. सांगा काय लिहिणार इथे आपण, एक लाईन. येस, देअरफॉर गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज मिक्सचर आहे. तर मिक्सचरच्या वेळेला काय करतो आपण, काय ते सांगा मग. येस, ठीक आहे, जाऊ दे. इज कंटिंजन्सी. ओके, जे तुम्हाला पाहिजे होतं ते. कंटिंजन्सी. ओके, हा एक पार्ट. नेक्स्ट थर्ड वन. थर्ड वनची खासियत काय सांगा आता तुम्हीच, मी नाही सांगणार. तुम्ही सांगा स्पेशलायझेशन काय थर्डचं. यस, काय, पी क्यू आर, तिघं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ते बघून घ्यायचं किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत. पी क्यू आर. आफ्टर दिस हा ब्रॅकेट पी ए क्यू ए त्यांचा इफ देन. चला इफ देन ह्या दोघांमध्ये झालं. इकडचा ब्रॅकेट त्याच्यामध्ये दोन ब्रॅकेट आहे, क्यू आर निगे, हे बघा क्यू आर आहे. चला त्यांच्यामध्ये इफ देन. पी आर दोघं आहे, त्यांच्यामध्ये इफ देन. ठीक आहे, आणि हा जो ब्रॅकेट आहे, हा जो ब्रॅकेट आहे, यांच्यामध्ये परत काय, इफ पी देन आर, आणि हा यांच्यामध्ये परत इफ देन. म्हणजे हा एवढा ब्रॅकेट तयार झाला इथे, हा बघा हा. ठीक आहे, लक्ष द्या. मी वाटलं ते इथे आतापर्यंत काय काय केलं आपण ते बघूया. पी क्यू आणि आर बेसिकली हे तीन आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये इफ पी देन क्यू आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन छोटे ब्रॅकेट आहे, हा आहे आणि हा आहे. ठीक आहे, हे छोटे, या दोघांमध्ये परत इफ देन आहे, मग त्या दोघांमधलं इफ देन इथं लिहिला. आता बघा हे झाल्यावरती हा ब्रॅकेट इफ देन आणि हा मोठा ब्रॅकेट इथला, यांच्यामध्ये काय आहे, अँड ऑपरेशन आहे. बघा इफ पी देन क्यू, अँड ऑपरेशन, ब्रॅकेट, इफ क्यू देन आर, इफ देन विथ, इफ पी देन आर. ठीक आहे, आणि लास्टला एक शेवटची आपण लाईन ड्रॉ करून देऊया इथे, फ्रॉम ओव्हर हिअर टू हिअर. ओके, राईट नाव वी आर गोइंग टू सी. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. बघा इनपुट कसे देतो तिघं असताना. आता 4T 4F. बघा 4T 4F, नंतर काय 2T 2F 2T 2F.
ठीक आहे. बरं चला पहिले मी काय करतो, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ना ड्रॉ करून घेतो, जे आपलं नंतर कन्फ्युजन नको परत. आणि इथे काय टी एफ टी एफ टी एफ टी एफ इनपुट. काही करू नका लिहायची, टाईम देणार आहे. एकूण एक शब्द आहे का सगळ्यांनी, गडबड नाही आपल्याला. वाटतं तेवढं इझी नाही आहे, वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे. याच्यामध्ये खासियत अशी आहे की आपल्याला वाटतं आपण जे लिहितो ते बरोबर आहे, पण ते बरोबरच राहील की नाही हे पेपर झाल्यावर कळतं. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यापासून जे जे शब्द सांगतो नीट बॅक ऑफ द माइंड ठेवा, ते ऑटोमॅटिकली लक्षात राहतात आणि त्याचा इम्पॅक्ट ॲट द एंड ऑफ द डे होतो. लक्ष द्या. तर इथं पी क्यू आर इनपुट 4T 4F TT FF TT FF TF 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 असे द्यायचे राहतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले इफ पी देन क्यू, पहिला टी दुसरा फॉल्स नाही, पहिला टी दुसरा फॉल्स नाही, पहिला टी दुसरा फॉल्स, यस तेव्हाच फॉल्स. इथे सुद्धा फॉल्स. ऑदरवाईज पहिलाच टी नाही तर दुसरा फॉल्स बघून उपयोग नाही. ऑदरवाईज काय येत असतं टी, इफ देनचं ऑपरेशनला. ठीक आहे. त्याच्यानंतर तसंच इथं क्यू आर पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे. इथे पहिला ट्रू नाही आहे, पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स नाही आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, येस फॉल्स. अदरवाइज इट विल बी ट्रू. अगेन इफ पी देन आर, हा पी आहे हा आर आहे, हा पहिला हा दुसरा, पहिला ट्रू दुसरा फॉल्स सेकंड केसमध्ये, पहिला ट्रू दुसरा फॉल्स थर्ड केसमध्ये आहे. ठीक आहे. बाकी पुढे उलटं लिहिलं गेलं का काहीतरी, नाही बरोबर आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का इथे, नाही आहे. म्हटलं काहीतरी ओके. नंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथे आहे. अदरवाईज पहिला ट्रूच इकडे नाही आहे, अदरवाईज इट विल बी ट्रू. झालं. हे दोघं यांच्यामध्ये परत इफ देन आहे. इफ देन काय सुटत नाही आहे. ट्रू फॉल्स नाही, ट्रूच नाही, ट्रू फॉल्स, हिअर इट इज ट्रू फॉल्स, ट्रू नाही आहे, इकडे ट्रू इथे इकडे फॉल्स नाही. सो अदरवाईज इट विल बी ट्रू. ठीक आहे. आणि हा झालाय तयार यांच्या दोघांवरून. आता हा तयार झालाय, हा ब्रॅकेट येतो, हा पहिला आहे इफ पी देन क्यू, हा ब्रॅकेट, नंतर दिस वन. हे दोघं जे कॉलम आहे या दोन कॉलम मध्ये आपल्याला अँड ऑपरेशन करायचं. कोणतं ऑपरेशन बघा, दिस वन दोन्ही ट्रू तेव्हा काय ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, दोन्ही ट्रू नाही आहे, दोन्ही ट्रू इथं आहे, दोन्ही ट्रू इथे आहे, इथे आहे, इथे आहे. अदरवाइज इट विल बी फॉल्स. काय आलं हे टॉटोलॉजी का कंटेंजन्सी का कॉन्ट्राडिक्शन, कंटेंजन्सी मिक्स आलं का कंटेंजन्सी. ठीक आहे. तोच ग्राफ एकदा बुकमध्ये बघून घ्या, लास्टला सेम आला असेल. फक्त आता एक लाईन लिहिणार तुम्ही खाली, काय द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज कंटेंजन्सी, एवढीच एक लाईन लिहायची. मिक्सचर आल्यावर आपण तसं करतो. सगळे ट्रू आल्यावर टॉटोलॉजी लिहितो, सगळे फॉल्स आले तर लिहितो कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्सचर आलं तर काय लिहितो कंटेंजन्सी. फोर्थ जे आहे तुम्हाला करायचंय आत्ताच्या आत्ता सॉल्व, हे झालं की लगेच. ठीक आहे. फोर्थ तुम्हाला करायचं. स्टार्ट रायटिंग डाऊन फ्रॉम द क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट एक्झाम्पल. ओके लिहून घ्या.